हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एक छान रेसिपी शेअर करते आहे. ती नक्की तुम्ही लास्टपर्यंत बघा, तुम्हाला ही खूप आवडेल. ब्रेकफास्टचा अतिशय उत्तम असा चविष्ट पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्याचे नाव आहे मसाला टोस्ट. यासाठी सर्वप्रथम मी इथे तेल घालून थोडंसं बटर घातलं. बटरमध्ये इथे लसूण घातला, मिरची घातली आणि एक कांदा घातला अख्खा बारीक चिरून. हा कांदा मऊ छान ब्राऊन रंगात होऊ द्यायचा. चवीनुसार मीठ घालून इथे मी टॅमॅटो घातला. टॅमॅटो घालून झाल्यावर थोडंसं हळद आणि लाल तिखट घातलं आणि शिमला मिरची घातल्यानंतर हा मसाला छान परतून एकजीव होऊ द्यायचा, शिजू द्यायचा. त्यानंतर यामध्ये आपण पावभाजी मसाला घातला. पावभाजी मसाला घालून झाल्यावर इथे मी उकडलेले बटाटे घातले आणि हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा. बटाट्यामध्ये एकजीव करून घ्यायचा. इथे ग्रीन चटणी घालायची थोडीशी टेस्ट. त्यानंतर टॅमॅटो केचप घालायचं थोडा गोडीसपणा येण्यासाठी. आणि ही एक चमचा मी शेजवान चटणी घातली आहे. एक वेगळा फ्लेवर येतो आपल्या मसाल्याला, त्यासाठी ही शेजवान चटणी घातली. हा मसाला छान मिक्स करून झाल्यानंतर इथे मी थोडासा चाट मसाला घालणार आहे. असा चाट मसाला घालून घ्यायचा छान आणि हा मसाला मिक्स करून घ्यायचा. चाट मसाला घालून झाल्यावर असा हा मसाला आपल्याला ब्रेडला लावायचा आहे. त्यासाठी हा मसाला रेडी करून घेतला अगोदर. आता तव्यावर आपण सर्वप्रथम इथे तेल घातलं थोडंसं आणि मग नंतर इथे मी बटर घातलं. बटर घालून झाल्यावर थोडंसं लाल तिखट घालायचा. मसाला ब्रेडला थोडंसं तिखट लावण्यासाठी लाल तिखट आणि कोथिंबीर घातली थोडीशी आणि ही छान ब्रेडला मसाला हा लावून घेतला पूर्ण दोन्ही साईडला. दोन्ही साईडने थोडंसं भाजून घेतला अगोदर बटरमध्ये. आणि हा भाजून झाल्यानंतर इथे आपण आता हा बटर लावले पूर्ण थोडंसं. हा मसाला छान भाजून झाला की आपण जी ग्रीन चटणी बनवली आहे ती यावर घालून घेऊया. आता ब्रेडला लावून घ्यायचं, ग्रीन चटणी लावून घ्यायची दोन्ही ब्रेडला छान. ज्या साईडला आपण मसाला स्टफ करणार आहोत त्याच साईडला आपण इथे मसाला लावून घेतोय. आता ग्रीन चटणीनंतर मसाला लावून घेतला मी इथे. पूर्ण दोन्ही टोस्टला छान पसरवून घ्यायचा मसाला ब्रेडला. असा ब्रेडला मसाला लावून झाला की मग नंतर आपण इथे यावर चीज स्प्रेड करणार आहोत. असं चीज पूर्ण दोन्ही ब्रेडवर संपूर्ण असं छान भरपूर घालायचा, म्हणजे चीजी लागतो आपला हा टोस्ट. अतिशय क्रिस्पी होतो हा, भाजला जातो छान खमंग असा. यासाठी मी झाकून ठेवला. छान असा क्रिस्पी झालेला आहे आपला हा मसाला टोस्ट. सो ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. अतिशय टेस्टी लागते आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. सर्वच जण खातात आवडीने. बघू शकता तुम्ही कसा क्रिस्पी झाला हा. एका साईडने कडक खमंग भाजला गेला आहे. छान असा ब्रेड टोस्ट सारखा क्रिस्पी झाला आहे. सो तुम्ही हे मध्ये कट करून आपण आता छान झाला हा. सो नक्की करून बघा ही रेसिपी. तुम्हाला आवडली असेल